साहेब नमस्ते. नमस्कार, बोला की. पाचोळे बोलतोय. बोला की बोला. मी काय म्हणतोय, आता ते आपण तर चालू केलंय, ती गाय आणल्या होत्या 2 आणि आता एक गाय येईल पण 8 तारखेला आपल्या इथं कालवड झाली. बर. बैलाकडनं भरली होती, आपल्या शेजारच्याच गावाकडनं त्यांनी आणलेली भरून. हं. तर कालवड झाली आज 8 तारखेपासून 8, 9, 10, 11, 12, 13, 14 7 दिवस झाले. बर थोडंसं दूध काढतोय मी एक तांब्याभर मुलासाठी, नाही का. बर बर. पण ते दूध फुटतंय साहेब. दूध. फुटतंय, ते खराब होतंय गरम केलं की. बर, एक मिनिट. कशाच्या भांड्यात काढताय तुम्ही? स्टीलच्या भांड्यात. स्टीलच्या भांड्यात. बर. गरम करताना पाणी ओतताय तुम्ही? हो, गरम करताना ते भांडं जे आता पातेलं वगैरे असतं ना आपलं, ते पातेलं पण गरम पाण्याने चांगलं उकळी येऊस्तर थोडंसं तापवतोय बर. आणि मग क्लीन करूनच त्याच्यात दूध गाळून ओततोय, तरी पण ते फुटलं जातंय. तुम्ही म्हणजे दूध गरम करताना पाण्याचा वापर करताय का? नाही करत. नाही करत का? नाही, डायरेक्ट दूधच टाकतो त्याच्यात पूर्ण. डायरेक्ट दूध. हो. बरं. आणि जी गाईला पाणी पाजता ती कशाचं? बोरचं. बोरचं पाणी का? हो, आपलं गावातलं जे कॉर्पोरेशनचं येतं ना, हा. म्हणजे पाणी ते पाजतोय. कॉर्पोरेशनचं पाणी. बर. मग फिल्टरचं पाणी एकदा वापरून बघा जरा. फिल्टरचं वापरून बघू. हा, वापरून बघा. बरं, ठीक आहे. हा. वापरू चालेल. शकता. वेगवेगळ्या जरा पद्धत बदलायच्या थोड्या. हां. कारण पाण्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके, असं पण होऊ किती दिवस शकतं. झाले? आता ज्या दिवशीपासून काढतो, पहिल्या दिवशी चीक काढला, दुसऱ्या दिवशी पण चिकच निघाला, हा. तिसऱ्या दिवशीपासून थोडंसं असं पिवळसर दूध निघायचं, नंतर आता सफेद झाले. हा. पण तोच प्रॉब्लेम आहे कंटिन्युअसली. सकाळ बरं. संध्याकाळ तसंच होतंय. ठीक. का ते पूर्णपणे नसून काढल्यामुळे पण झालं असेल का? काय पूर्णपणे? चीक पहिला हा, चीक पूर्ण काढायचा असतो. कारण वासरू जर फास्ट पियत असेल तर ठीक, नाही तर कास मोकळे करायचे असते. नाही, वासरू पित होतं. आता ते तुम्हाला आपल्याला तर माहिती आहे, किलर म्हणजे चपळ चलाकच आहे. ते उठलं असं 15 मिनिटाला उठलं असं डायरेक्ट काशीला तोंड लावलं त्यांनी. बरं. आणि तिथून पुढे त्यांनी भरपूर म्हणजे आम्ही दिवसभर त्याला तिथंच ठेवलं होतं तिच्यापाशी. चालतं. मी प्रयत्न करतो फिल्टर पाण्याचा. मला काय अजून पण विचारायचं तुम्हाला, थोडंसं तुमच्या संगतीत राहायचंय. बर. मला आता मी आणली एक, दुसरी एक आहे आपली किल्लारच आहे, पण तिचं आता भरून घेतलेली आहे तिला. 2.5 महिने झाले म्हणतात ते. बर. आता बोलले चेक करून घ्या, पण तिची तब्येत आहे ना एकदम वीक आहे. बर. तर तिच्यासाठी भरपूर मला आता आपल्याला कसं आवड आहे, लहानपणापासून माझ्याकडे गाई होती. मी पुण्याला जायच्या आधी, ज्यावेळेस पुण्याला गेलो ना, त्याच्या आधी लहानपणी माझ्याकडे एक वासरू दिलतं आम्हाला, अंधन दिलतं त्या काळात. ते वासरू आम्ही असं सांभाळलं होतं की त्याला पूर्ण सवय होती आमच्या पाठीमागं, कुठं पण पाठीमागं यायचं. गावात जिथं जाईल ना आम्ही तिकडं पाठीमागं असायचं आणि दिवसभर असं मोकळं सोडलं की ते चरायचं बिरायचं आणि यायचं. पण नंतर काही दिवसांनी असं झालं, आम्ही पुण्याला गेलतो, आळंदीला देवाला गेलो आणि पाठीमागं कुठंतरी त्यांनी गवत वगैरे खाल्लं असेल, ती इन्फेक्शन झालं. त्या इन्फेक्शन मध्ये ती एक्सपायर झाली. पण त्या गाई झाली ती मोठी, म्हणजे लागवडीच्या मापात नव्हती, पण कालवड चांगली मोठी झाली. तर त्या कालवडीने आम्ही घरी येऊस तर जीव ठेवला होता. आम्ही आल्याच्या नंतर 5-10 मिनिटात ती डेड झाली. इतकी सुंदर आणि जातीवंत होती. त्या काळात कसं जातीवंत सगळं होतं ना, एकदम ओरिजिनल किलर टू किलरच व्हायचं. इंजेक्शनचा वापरच नव्हता. आता 10-15 वर्षापासून इंजेक्शनचा वापर चालू झाला पूर्ण. आता आपण पण ते आणलेत ना किलर, हे सगळे म्हणजे इंजेक्शननी न भरवलेलेच आणले, डायरेक्ट बैलाकडनं ब्रिडिंग. आता एक तर शर्यतीच्या बैलाकडनं आहे, आपला जोडीदारच आहे, त्यांनी दिलेली गाई, त्यांनी त्याच्या घरच्या बैलाकडनंच भरवलेली. तर ते आता हिचं. बोला काय म्हणत होती? तुमची माझी म्हणजे भेट नसताना किंवा आपण दोघाला एकमेकांना समोर ओळखत नाही, हा बरोबर आहे.
बरोबर. किंवा मी काय ओरिजिनल करतो हे तुम्हाला माहित नाही समोर, किंवा तुम्ही काय ओरिजिनल करताय मला माहित नाही. नाही, हा मुद्दा जर तुम्ही बोलले ना, तर मी आजपर्यंत युट्यूबवरती 1-1.5 वर्ष झालं ऍक्टिव्ह आहे ह्या क्षेत्रामध्ये. बर. आणि आता 2-3 महिने झालं मी ह्या संगोपनात उतरलोय की खिल्लार संगोपन करायचं आपल्याला. म्हणजे नाद लागला आपल्याला, छंद लागला. आपण गावाला राहतो आता. पुणे सोडलेलं लॉकडाऊन पासून 2019 ते लॉकडाऊन पडलं ना, त्यानंतर मी गावीच आलो निघून डायरेक्ट. हा नाद कोणी लावला किंवा कोणापासून लागला? आता हा नाद ऍक्च्युली मध्ये तुमच्या त्या युट्यूब चॅनल मुळेच लागलेला आहे खरं म्हणजे. धन्यवाद धन्यवाद. हा, युट्यूब चॅनल बघता बघता जसं एक दिवस काय आलं तर असं सर्च बसलो होतो टाइमपास मध्ये आणि तुमचं ते चॅनल ऑटोमॅटिकली आलं मला. बर. आलं तर मी चेक करत राहिलो तुमची ते सांगण्याची पद्धत हे ते नाही का, लोकांना प्रोत्साहन, हे सगळ्या गोष्टी मी बघत असताना मला पण एक छंद लागून गेला. मग मी ते फॉलो केलं, तुमचा चॅनल फॉलो केला आणि मग ते तुमचे व्हिडिओ येत राहिले. ते भरत मामा नाही का, भारत मामा, त्यांचे पण तुम्ही काय हे टाकायचे, पोस्ट टाकायचे. अरे एवढे भारी सुंदर, मी विचार करायचो एवढे सुंदर जर असेल, एवढे सुंदर दिसायला गोरे कालवडे तुम्ही तयार करताय, आपण पण करू शकतो ना. पण त्यासाठी कोणाच्या तरी सानिध्यात हवंय हे लक्षात आलं. मग मी तुम्हाला 1-2 वेळा कॉल पण केलता, पण त्या काळात तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये वगैरे होते. पण युट्यूब भरपूर आहेत. हा हॅलो. हा बोला ना. हॅलो. हो बोला ना. हॅलो. हा बोला ऐकतोय. हॅलो. हॅलो. हा बोला की. युट्यूब तर भरपूर आहेत म्हटलं, मग ते सगळ्या भरपूर एवढ्या संख्येतून हा YouTube कसा काय पटला? ते पण विषय सांगतो. तुमचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी खिल्लार म्हणून सर्च केलं भरपूर जागेवर, म्हणजे युट्यूबला खिल्लार म्हणून सर्च केलं. पण असं काय मला फक्त लोकांनी प्रोत्साहन केलं, पण माहिती देणारा कोण नाही. लोकांनी त्या गोष्टी वेगळा आहे. हो, आणि म्हणजे ज्ञान देणं थोडंसं, म्हणजे मोबाईल ते आपल्या व्हिडिओ मधनं सांगणं हे भाग वेगळा, पण प्रत्यक्षात पूर्णपणे त्या गोष्टीची माहिती देणं म्हणजे फरकच आहे. की ज्यावेळेस कोणतरी असं सामान्य माणूस लोकांच्या कल्याणासाठी किंवा आपलं त्या खिल्लारच्या संगोपनासाठी धडपड करतोय, तो माणूस म्हणजे आजपर्यंत युट्यूबला तुम्ही मला भेटले, नाही तर दुसरं कोणीच नव्हतं. लोकांच्या कल्याणासाठी सामान्य माणूसच धडपडत असतो ही खात्री झाली का? 100%. त्यात काय वादच नाही. कल्याणाला सामान्य माणूस लागतो. हो, हे काय करणार आहे ना, ही मोठी लोक तर काय म्हणजे ते त्यांना त्यांचा पैसा इम्पॉर्टंट आहे. त्यांना पैसा, त्यांचं पद, त्या गोष्टी. तसं तुमच्याकडे कोणतंही पद नाही. म्हणजे आपण मिडल क्लासच आहे ना. आपण हाय क्लास पण नाही एवढे की बाबा आपल्याकडे 100 एकर बागायत आहे, कोणतरी चांगलं पद आहे, आमदार खासदार, मग आपण ते संगोपन करतोय, असा काय भाग नाही. सामान्य आहे आपण. मी तर काम करतोय, आपल्याला 1 गुंठा पण जमीन नाही तसं म्हणलं तर. तुम्ही जर विचार केला ना, मला 1 गुंठा पण नाही. रोजचं मी खाद्य विकत आणतोय त्यांना. काय मित्रमंडळी कोणाच्या रानातनं आपलं नेपियर नाही का, ते गवत बिवत आणायचं, थोडंसं कुठं वाड आणायचं 100-200 रुपयाचं विकत, कुठनं मका आणायची कोणाच्या मित्रांनी. असंच चालू आहे आता सध्या माझं. 2 महिने झालं, पण कोणताही ट्रबल नाही मला. आनंद. अजून एक दुसरी गोष्ट सगळ्यात मेन, मी असा माणूस होतो, कामाला जायचो तरी मी 11 ते 12 वाजता माझं रोजचं उठणं असायचं. उठणंच 11 ते 12 आणि त्यानंतर माझी ड्युटी चालू. मग रात्री 2-2:30 वाजेपर्यंत मी जागा असायचो. आज त्या खिल्लारच्या संगोपनात आल्यापासून मी रोज 6 वाजता उठतो. 6ला उठल्याच्या नंतर त्यांचं शेण उचलतो, झाडून घेतो, सगळ्या गोष्टी पूर्ण नाही का हे करून क्लीन करून त्यांना खाद्य विद्य हाताने कुटी करून टाकतो मी त्यांना. आपल्याकडे काही मशीन वगैरे नाही. आपण सामान्य एकदम मिडल क्लास फॅमिली. पैसा पण एकदम नाही का हे म्हणू शकतो आपण, म्हणजे हातावलंच पोट आहे. आता जे सध्याचं जीवन आहे, आता जे सध्याचं तुमचं वेळापत्रक आहे कामाचं, हे तुमच्या आयुष्यात असं वाटलं होतं का हे माझं वेळापत्रक चालू? कधीच वाटलं नव्हतं. कारण मी जन्माला आलो, माझा जन्म झाला पुणे सिटीमध्ये. सिटीमध्ये राहिलो मी 5 वर्ष. सिटीतनं मी परत गावी आलो. पहिली ते 12वी गावी केली, म्हणजे गावाला आमच्या.
गावातनं मी परत 12वी नंतर गेलो, ऍडमिशन पुण्याला केलं. पुण्यात SP कॉलेजला कॉलेज झालं माझं. कॉलेजवरनं तिकडून कॉलेज झाल्याच्या नंतर 2014ला मॅरिड झालो. मॅरिड झाल्याच्या नंतर 2018-19च्या काळात जे लॉकडाऊन पडलं का, त्या लॉकडाऊन मध्ये आम्ही गावाला आलो रिटर्न. म्हणजे फॅमिली माझी सगळीच आली आमची, आई वडील वगैरे. आई वडील पुण्यात राहतात आता बी, पण आम्ही सगळे आलो गावाला. आणि तिथून पुढे माझी इच्छा झाली नाही परत पुण्याला सिटीत जायची इच्छा झाली नाही. मी गावाला राहिलो ना. आता ते 1 वर्ष 6 महिने झाले मी तुमचं ते युट्यूब वगैरे फॉलो करत होतो. मग मला इच्छा वाटत गेली, अरे आपण पण जायला पाहिजे, आपल्या पण पाहिजे. लोक काय बोलले पण, अरे तुला काही क्षेत्र नाही काय नाही, तू कसं काय कर त्यांच्यासाठी काम नाही चिल्लर. म्हणलं मला उत्पन्नाशी घेणं देणं नाही. मी निरोगी माझा मुलगा निरोगी बाद झाला. मला उत्पन्न नको. तर 100 रुपये 414 घरामध्ये म्हणलं बाद झालं. त्या दृष्टीने आपण केलं की कोणता बाबा ह्याच्यातनं व्यावसायिक म्हणून दृष्टिकोन पण नाही आपला. फक्त त्यांचं व्यवस्थित नीटनेटकं. फक्त एवढीच इच्छा आहे की जे युट्यूबला मी बघतो ना, अशा तगड्या गाया असतात. आता तिथपर्यंत त्या लेवल पर्यंत खर्च करण्याची आपली ताकद पण नाही सध्या. म्हणलं तर तुम्ही जर म्हणले ना की आता त्यांना मस्त मेडिसिन द्या चांगल्या क्वालिटी, किंवा जे आपण आता काय म्हणतो भरडा हे ते तशा गोष्टी कंटिन्युअसली ते पण नाही देऊ शकत आपण. पण जेणेकरून नॉर्मल गोष्टीत ना, ज्या आपल्या घरगुती उपायामधनं. आता मी काय करतोय काम सध्या, आम्ही ना गुळ वगैरे आहे ना, गुळ, तो गुळ आमच्या लोकल एरियामधनं उचलून तो गुजरातला पाठवतो आमची कंपनी. तर त्या कंपनीत मी मॅनेजर म्हणून पोस्टिंगला आहे. तर मी गुळ उपलब्ध करू शकतो. ते एक म्हणजे नॉर्मल आहे आपल्यासाठी. ते गुळ माझ्या आता पण घरात 10 किलो पडूनच आहे. रोजचा मी पावशेर पाव एक गाईला चारतो. एवढं करतोय फक्त. आणि खाजगी आपलं काही वाडं बिडं हे ते नेपियर बिपियर इकडून तिकडून आणतोय. कारण आपल्याला काही गुंठाभर जमीन पण नाही. त्यामुळे ती आपली स्वतःच आहे म्हणून आणलं शेतात जाऊन असं पण काही नाही. मित्रमंडळी त्यांच्याकडनंच घेऊन उपलब्ध करतोय. पण ट्रबल कोणता आला नाही. लोक म्हणतात ना की खूप ट्रबल आहे, ते एक वेळ जर्सी पाळलेलं बरं, ती उत्पन्न देते. मला नाही वाटत असं की जर्सीमध्ये आणि हिच्यामध्ये काही फरक आहे. ही पण मला एक ना एक दिवस काही ना काही करून देणार ही गॅरंटी मनात आहे. पण आपण काय बिझनेसच्या हिशोबाने हे आणलेलं नाही कोणती. दोन्ही पण गाया काही बिझनेसच्या हिशोबाने आणलेल्या नाही. फक्त आपलं निरोगी जीवन जगण्यासाठी हे आपल्या दारात पाहिजे, त्यासाठी मी घेऊन आलो. लोक बोलतायत काय उत्पन्नासाठी? लोक काय म्हणतात की यांच्यापासून काय तुला उत्पन्न होणार आहे, हे उलट खा, तू जेवढं खायला घालशील तेवढं ते असंच जाणार आहे तुझं, हे ते तुला दूध काढू देणार नाही ना, काही काढू देणार नाही. आता ही काही आमची ती जी आणली ना मी, ती आपटच आहे. तिला थोडासा भाला बिला घालून मी काढतोय सध्या. ती 15 दिवस म्हणजे 1 महिना पूर्ण आपल्या इथं आलती वासरू व्हायच्या आधी. 1 महिना आधी मला हात पण लावू देत नव्हती ती. मी जवळ गेलो की डायरेक्ट शिंगे दाखवायची. मंडळी जवळ गेली की शिंगे दाखवायची. पण नंतर ती असं झालं, आता गाई गेल्याच्या नंतर माझी मंडळी तिच्या जवळ गेली, ती एकदम शांत उभी राहिली. नंतर ती मला म्हणली, अहो तुम्ही लय घाबरताय, तुम्ही जा तिच्या जवळ, नाही का. तर मी जवळ गेलो हळूहळू तिला चोळली, तर ती एकदम शांत उभी राहिली. काहीच नाही अडचण आली. आता आम्ही एकदम तिच्या ह्याच्यामध्ये, ती एकदम नाही का कापड स्वभावाची आहे थोडक्यात, पण तरी पण आता शांत झाली बऱ्यापैकी. तर आपलं आता माझं एकच क्वेश्चन होता की मी तुम्हाला फोटो पाठवतो, थोडंसं तिची परिस्थिती बघा. मी तिला एकदा डॉक्टरला पण दाखवलं, डॉक्टरांनी ती औषध एक लिहून दिले, ते चालू पण आहे तिला. पण जरा तिला बनवायचं नाही का, तिची तब्येत वगैरे व्यवस्थित झाली पाहिजे. तर ह्यासाठी मला मार्गदर्शन करा. आणि इथून पुढच्या काळात पण आपण तुमच्या सानिध्यात राहणारच आहे, त्याच्यात काही वाद नाही. छोट्या मोठ्या गोष्टीला फोन करल, त्यावेळेस जरा थोडंसं मार्गदर्शन केलं तर बरं पडेल. तुम्ही लॉकडाऊनच्या आधी नोकरीला होता? हो, नोकरीला होतो पुण्यामध्ये. मग लॉकडाऊन नंतर हे गावाकडचं आयुष्य जगावंच का वाटलं? गावाकडचं आयुष्य म्हणजे पहिली ते 12वी माझं गावीच झालं ना पूर्ण.
आणि त्या आयुष्यामध्ये आणि ते पुण्यातल्या आयुष्यामध्ये मला खूप डिफरन्स वाटला. कारण पुण्यात गेलो, नोकरीवरनं म्हणजे कामावरतून आलो. काम माझं 20 किलोमीटर लांब असायचं, 20-25 किलोमीटर. म्हणजे स्वारगेटवरतून पिंपरी चिंचवडला जावं लागायचं दररोज सकाळी. पिंपरी चिंचवडला जाणं म्हणजे कमीत कमी 1 तासाचं ते 45 मिनिटाचं माझं ट्रॅव्हलिंग होतं. तिथं अख्ख्या ट्रॅफिकमध्ये तिकडं जायचं पूर्ण 1 तास माझा. परत रिटर्न येताना 1 तास जायचा. मग असं शरीर आहे ना, असं दमून दमून गेल्यावानी वाटायचं. इथं गावाकडं फ्रेश वातावरण, आपलं काही टेन्शन नाही ना. पहिल्यापासून ते 12 वर्ष तर इथंच काढले होते. आणि नंतर इकडं आल्यावरती तर अजून मन हे झालं, नाही आता म्हणलं सिटी नकोच आपल्याला, गावीच राहिलेलं बरं. कधी पण गावातलं वातावरण पोषकच आहे आपल्यासाठी, चांगलं आहे. तरी पण तिकडून आल्याच्या नंतर आत्तापर्यंत मला उठायची सवय 11-12 वाजायचीच होती. पण आता पूर्णपणे ज्या दिवशीपासून मी गाय दारात आणली 6 वाजता उठतो. 6 वाजल्यापासून. आणि मी तुम्हाला आता खोटं नाही सांगत, तुम्ही पण विचार करता कोण माणूस एवढा वेळ जागू शकतो का? मी 3-4 वाजेपर्यंत रोज जागा असायचो. मोबाईलमध्ये नाही का, पिक्चर बघा, गेम खेळा, हे करा. पण आज असं आहे, मी 10 वाजताच झोपलो जातो. 10 वाजता मधून अजून एखादी चक्कर होती रात्रीची उठून त्यांच्याकडे नाही का. हा बाहेर आलो. फरक जन्माला आल्यानंतर कोणी सांगितलं नव्हतं का? नाही. जन्माला आल्याच्या नंतर सांगितलं ती आई वडिलांनीच फक्त हे. नाही, गावाकडचं आणि शहरातल्या आयुष्यामध्ये जगण्यात फरक. नाही, असं कोणी सांगितलंच नाही. गावाकडलं आयुष्य आणि शहरातलं आयुष्य असं काही कोण बोललं नव्हतं. आपण ते जसं लॉकडाऊन पडल्याच्या नंतर आपलं म्हणजे माझ्या मनाला वाटलं तेव्हापासून मी इकडेच राहिलो. फक्त ते नंतर आता एवढ्यात या तुमच्या चॅनलमुळे थोडंसं अजून पण हे झालो, प्रोत्साहित झालो. अरे नाही म्हणलं, हे आपण जे जीवन जगतोय ना हे खराब आहे. अजून आपल्याला बीपी नाही, शुगर नाही, कोणत्या गोष्टी नाही. आपण यंगस्टर आहे, आता आपलं वय 30 चालू आहे. आणि आपण जर ह्या गोष्टी करत राहिलो अजून 5-6 वर्षात तर पूर्णपणे आपण ढासळून जाणार. 12ला उठणं म्हणजे सोपं नाही ना. या गावाकडच्या गोष्टी लॉकडाऊनच्या आधीच्या पगारातून कव्हर करता येत नव्हते का? लॉकडाऊनच्या आधीच्या पगारातून कव्हर होत नव्हत्या. नव्हत्या होत. म्हणजे रियालिटी सांगायचं म्हणलं तर नव्हत्या होत्या. पुण्यामध्ये सुद्धा राहून होत नव्हत्या. तिथं आपलं स्वतःचं घर आहे, परंतु नव्हत्या होत्या कोणत्याच गोष्टी आपल्या. पण गावात कसं आहे, ओळख असते. चार लोक ओळखत असतात. जरी काय अडचण आली आपल्याला मदत होती. गावाकडलं प्रेम वेगळं आहे, सिटीतलं प्रेम वेगळं आहे. मी सांगतो ना, कामावरून यायचो पुण्यामध्ये आणि कामावरतून आल्याच्या नंतर डायरेक्ट घरात जे गेलो, परत बाहेर निघण्या विषयच येत नव्हता माझा. कारण सिटी म्हणलं की तुम्हाला तर माहिती आहे, भांडणं तणणं, गुन्हेगारी, हे ते या गोष्टी भरपूर असतात. त्यामुळे आपण कधी बाहेर निघलोच नाही, मित्रमंडळी केलीच नाही जास्त. जे असेल ते घरात. मग ते थोडक्यात असं झालं ना, घरात बसूनच राहिलो आपण. त्यामुळे सिटीतनं मित्रमंडळी होती 1-2, त्यांच्यात जायचं दिवस, कधी सॅटर्डे संडे वेळ भेटला तर फिरायचो. पण ती असं मनमोहक वाटत नव्हते त्या गोष्टी. पण आज गावात घरी राहून सुद्धा एकदम ओके वाटतं. फरक कधी स्ट्रेस मध्ये आलो, टेन्शन मध्ये आलो, 2 मिनिटं आलो हरणीपाशी, गौरीपाशी, तरी वेळ कसा निघून जातो माझं मलाच कळत नाही. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत बसल्या, त्या बिचारा ऐकत बसतात आपलं. त्यांचं अंग चोळत बसलो, हे केलं ते केलं की त्या निवांत थांबलेल्या असतात. काय नाही, एकदम ओके वाटतं. रिलॅक्स झालो की परत आपलं घरात जायचं. नोकरी करत असताना या अशा आयुष्याची चव कोणीतरी सांगावं, कोणीतरी सांगल, कोणीतरी येईल असं वाटत होतं कसं? नाही. ह्या आयुष्याची खिलारमय आयुष्याची चव किंवा गावाकडचं नैसर्गिक वातावरणात जगण्याची जी चव आहे, ती पगार घेताना कोणी सांगितली होती का? पगार अजिबात नाही. पैशाचा बंडल देता नाही. किंवा महिन्याचा पगार ट्रान्सफर करत असताना नाही, या गोष्टी कोणच सांगत नाही. किंवा आपण 8 तासाची ड्युटी ज्या कंपनीची करतो, 8 तासाची सेवा ज्यांना देतो आपण, ज्या कम्प्युटरवर बसतो, ज्या टेबलवर काम करतो,
तिथं एखादा व्यक्ती सुद्धा कधी भेटला नाही का किंवा वाटलं पण नाही का कोणाला तर त्या आयुष्यात असताना कोणाला तर विचारावं बाबा ह्या आयुष्याची चव काय नाही ते आपण स्वतःच अनुभवलं होतं ना. काही नाही या जिंदगीमध्ये काम करणे, कष्ट करणे, जे सायकल चालू आहे आपला. आई वडील जन्म देतात, आपण मोठं होतो, आपण कुणाला तरी जन्म देतो, ते काम करायचं, 40-30 वर्ष जगायचं, 40-50 खूप झालं 50 वर्ष आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये सिटी सारख्या ठिकाणी. नंतर कुठेतरी बॉडी मोठी होती, पोट फुलतं, एकदम बसून बसून एसी मध्ये असा माणूस डबरा होऊन जातो. नंतर अटॅक येतो एक दिवस आणि संपला विषय. पण गाव सानिध्यात राहिलो, ओपन आहे, सगळं नॅचरल आहे, नॅचरल फूड भेटते आपल्याला, खाणं पिणं नॅचरल आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी मला जर 30,000 रुपये भेटत असेल तर मी इथंच आहे फक्त 10,000 रुपयामध्येच सगळं महिन्याचं भागवू शकतो. 30,000 मधून ज्या गोष्टी मिळत नाही त्या कधीच आयुष्यभर त्या इथं भेटतात आपल्याला गावात. 10,000 सोबत मिळतात, फ्री मिळतात. फ्री सगळं फ्री आहे ना. 10,000 सोबत फ्री मिळतात. हो 100%. काय याचा अनुभव आला आपल्याला की त्या गोष्टी तिथं भेटतात. आपल्याला 30,000 सोबत लहान गोष्ट जरी एखादी घ्यायची म्हटलं तर त्याला पैसे मोजावे लागतात, मात्र तिची चव राहत नाही. बरोबर, अगदी. त्या 30,000 सोबत अजून 1 रुपया मोजावा लागतो काहीतरी एक्स्ट्रा घ्यायचं म्हणलं. हो. त्या 30,000 कटिंग होतं, फ्री मिळत नाही भेटत आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जन्मदात्याला बुद्धी सुचावी की आपण जन्म दिलेल्या मुलाला मुलीला काय शिक्षण दिलं पाहिजे हे प्रथम आपण ठरवायचं. बरोबर, राईट आहे. जन्मदाता चुकतो, जन्म देऊन मोकळं होतो आणि जगाची बराबरी करून आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना बराबरीमध्ये त्यांना टाकतो, ढकलतो. बराबरीमध्ये न टाकता आपली परिस्थिती, आपली वेळ, आपलं कष्ट, आपलं आयुष्य नेमकं काय करायचंय, कसं जगायचं ह्याच्याबद्दल मार्गदर्शन जन्मदात्याने पहिल्यांदा करावं. हे बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही जे बोललात ना ह्याच्यामध्ये आमच्या वडिलांचा पण खूप वाटा आहे मला, की जे आता मी केलं ना हे आणले किल्ला. वडील म्हणतात आता मी पुण्यातनं नियुक्ती घेतो आणि डायरेक्ट गावी येऊन राहतो तुझ्यापाशी. आईन मी, कारण तिथं भाऊ पण आहे ना माझा दुसरा वारसा, तो आणि त्याची वाईफ असते तिकडे. तर तो वडील पण काय बोलले, मी आता नियुक्ती पुण्यामधनं घेतो, पुण्याचं घर सोडतो आणि आम्ही आता दोघं तुमच्याकडे येतो. म्हणलं चालेल, तुम्हाला ज्या दिवशी पण, कारण त्यांना पण आवड आहे ना या गोष्टीची. त्यांना पण तुम्ही जिवंत आहे, सगळे जिवंत आहे तोपर्यंत एकमेकांनी जिवंतपणे एकमेकाला सांगायचं, जिवंत माणसाला सांगायचं. हो. काय करायचं, ही चव परत मेल्यावर मिळत नाही. नाही. हे नातं परत मेल्यावर मिळत नाही. हे अन्न परत मेल्यावर मिळत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळं आपल्या आयुष्यात जर आपल्याला जगण्यापुरता पैसा झाला असेल तर एक्स्ट्रा पैशाची आशा न करता एक्स्ट्रा नैसर्गिक आयुष्य जगण्याची आशा करूया म्हणायचं. एक्स्ट्रा नैसर्गिक आयुष्य जगण्याची आशा करू. बरोबर. जे नैसर्गिक आहे ते गावाकडेच आहे, ते दुसरीकडे कुठेच भेटणार नाही. जे नैसर्गिक वारं येते ना ते वारं आपण घेऊया म्हणायचं. पैसे मोजून कृत्रिम वारं नकोय आपल्याला घ्यायला. मग का स्वतः एक्स्ट्रा पैशाची आशा करून का लवकर जायचं आपण. अगदी बरोबर. आपल्या नातूला परतुंडाला वडील, आजा, आजोबा, आजी समजली पाहिजे ना. बरोबर, समजलं पाहिजे ना. हे तुम्ही एक्स्ट्रा पैशाची जर आशा करत बसला कृत्रिम हवेखाली तर नातूला परतुंडाला फोटोतच आजी आजोबा बघावं लागणार आणि फोटो म्हणजे आजा, फोटो म्हणजे आजी. राईट. अगदी बरोबर आहे. काय एक्स्ट्रा पैशानं तुम्ही आपल्या नातवंडाची आजी आजोबा हरवता. एक्स्ट्रा पैशानं म्हणजे पिढी संपून जाणे आणि पिढी संपवणे लवकरात लवकर. ते तर आहेच की. ते आपण पैशाच्या जितकं मागं लागेल. हे नॅचरल जीवन आहे ना, हे इथं कोण थांबवू शकत नाही. इथं ज्या वेळेस देव बोलवून त्या दिवशी आपण जाणार आहे. पण हे नैसर्गिक जगणं म्हणजे आपल्यासोबत देव आहे, देवासोबत आपण आहे. बरोबर आहे, हे तर आहेच.
हा. आणि शुद्ध वातावरणात जगल्यानंतर शुद्ध विचार राहतात माणसाचे. शुद्ध विचार, एकदम मन मोकळा, एकदम शांत, मनाला शांती लागते. आपण फक्त जीवनामध्ये काय करतो, लोकांचा विचार करण्यापेक्षा माझं तर एक तत्व आहे, मी कधीच कोणत्या गोष्टीला ऐकून घेतो. फक्त एक कानाने ऐकायचं लोकांचा विचार, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. पण आपल्या मनाला पटतंय ना त्या गोष्टी मी पूर्णपणे करून दाखवतो आणि करतोच. लक्ष्मण भाऊ, मी 2-3 वेळा कामामुळे टाळाटाळी केली होती तुमच्यासोबत बोलायची. हो हो. आठवलं का? म्हणजे मला माहिती आठवत नाही असं नाही, मी टाळाटाळी केली होती बोलायची. हा, तुम्ही हॉस्पिटलला होते एकदा काय बाहेर होते, कोणाच्या काहीतरी बाहेर होते ना मित्रांमध्ये. टाळाटाळी करणं म्हणजे कुठेतरी कामात असल्यावर टाळाटाळी करतो. हो हो. त्यावेळेला वाटलं नाही का हा माणूस आपल्याला टाळाटाळी करतोय, काय याला फोन करायचा सारखं? नाही, असं काय वाटलं नाही. कारण आपण समजून घेऊ शकतो ना की आपण पण कधी कधी स्वतःला बिझी असेल तर कुणाला, घरच्यांना सांगतो, मित्रांना सांगतो की बाबा मी कामात आहे, नंतर बोलतो तुमच्याशी. मग तसंच तुम्ही पण कुठेतरी कामात असताल. आता एवढे युट्यूबला सारे व्हिडिओ बघतो, यांच्याशी तुम्ही अर्धा तास, 20 मिनिटं, 25 मिनिटं देता म्हणल्यावरती मला पण देणार आहे एक दिवस, हे निश्चित होतं ना. बरं 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 बरं. हा. म्हणजे एक दिवस मी वेळ देणार हे निश्चित होतं. हो. बर बर बर. म्हणजे विश्वास होता. हो, विश्वास तर होता पूर्णपणे ना त्या गोष्टीवरती की एक दिवस मी साहेबांशी बोलणार आणि त्यांच्याकडनं पूर्णपणे इन्फॉर्मेशन घेणार. पण हे काही एक दिवसात होत नाही कोणत्या गोष्टी. कोणताही क्षेत्र असू एक दिवसात माणूस काही पूर्णपणे ट्रेन होत नाही. त्याला अनेक दिवस जातात, अनेक वर्ष जातात. होणार एक ना एक दिवस. आपण पण तुमच्या सान्निध्यात राहून व्यवस्थित त्याचं स्वतः मी सांगू शकतो लोकांना, एवढी तर कॅपॅसिटी आहे. कारण आता शेजारी पाजारी जे जुने जाणते लोक आहे त्यांना पण एवढं नॉलेज नाही. मी सांगू म्हणजे माझ्या हिशोबाने आता जे माझ्या शेजारी पाजारी राहतात ना त्यांना पण एवढं नॉलेज नाही किल्लाचं की ते सांगू शकतात की किल्लार आता जी माझी ही गाय आहे तिच्यासाठी मी विचारतोय लोकांना की तिला काय करू, काय कसं देऊ, खानपान कसं करू तिचं, किंवा व्यवस्थापन कसं करू जेणेकरून ती मला चांगली सदृढ आणि एकदम ओके दिसेल. तेव्हा माझ्या मनाला शांती लागेल की मी आणलेली वस्तू तर काहीतरी मी चीज करून दाखवले. हे नॉलेजच नाही. कोण म्हणतंय का गुळ द्या, कोण म्हणतंय ते पेंट चालू कर, कोण काय बोलतंय. पण ती आत्ता गाभण काळात आहे हे अजून कन्फर्म मला पण नाही. चेक केल्यावरती कळलं. मग त्या चेक केल्याच्या नंतर तिला भरपूर मग ते आपलं जे सप्लिमेंट काय म्हणतात त्याला, सॉरी आपलं म्हणजे पशुखाद्य विकणारे पण देतात भरपूर सारे. पण ते एकदम नॅचरल आहे का नाही ते आपल्याला पण माहित नाही ना अजून. का त्याच्यामध्ये पण मिळावट असते, त्याच्यामुळे आपल्या जनावराला काही अडचण येऊ शकते का किंवा काय होऊ शकतं का हे अजून आपल्याला पण माहित नाही. त्यासाठी मी तुम्हाला मेन कॉल केलेला आहे की जर तिच्यासाठी मला काय करायचंय, तिला सुदृढ बनवायची, एकदम ओके बनवायची, तर मी काय करू. आता मी काय काम करतोय समोर काय तुम्ही कधी बघितलं नाही, बरोबर आहे. तरी पण तुम्ही साहेब ह्या नावानं बोलवता किंवा साहेब म्हणता, काय वाटतंय काय तुम्हाला? म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जिथपर्यंत मी आता अभ्यास केला ना, एक वर्ष 6 महिने झालं मी चेक करतोय ह्या सगळ्या गोष्टींना. बर. या गोष्टींमध्ये फक्त एकच मला असं वाटतंय की समजून सांगणारा, समजूतदार आणि त्या गोष्टींमधलं भरभरून नॉलेज असणारा माणूस म्हणजे भरभरून म्हणजे ते तुमच्या ते कोणी पण तुम्हाला पण गुरु असणार आहे. म्हणजे ते तुमचे वडील म्हणजे तुमचे गुरु असतील या क्षेत्रात, किंवा तुम्ही अजून जाणकार लोकांकडनं या गोष्टी शिकलेल्या असतील. पण ते शिक्षक आहे ना तुम्ही सध्या लोकांची. आता तुम्ही टीच करताय म्हणल्यावर टीचिंग करताय झाले शिक्षकच आहे ना. बर बर. त्या गोष्टीतनं आपल्याला घेतलं पाहिजे. आता आम्ही म्हणजे थोडक्यात आपलं काही एवढं एज डिफरन्स नसेल. मी आता काय 30 रनिंग आहे. पण तरी पण तुम्ही जे शिकलाय त्यामुळे तुम्ही गुरुच्या पोस्टिंगला आहे ना, मी आता स्टुडंटच्या पोस्टिंगला आहे. मग तुमच्याकडनं आम्हाला शिकणं भरपूर गरजेचं आहे. आणि गुरु किती छोटा असला, शिष्य मोठा असला ना, तरी त्याला सर म्हणणं गरजेचंच आहे ना. तुम्हाला कधी वाटलं नाही काय यांना साहेब म्हणायचं आपण, यांना का सर म्हणायचं? तुम्हाला कधी वाटलं नाही का यांना का सर म्हणायचं, साहेब म्हणायचं?
नाही मग ते सांगितलं ना आता तुम्हाला की बाबा पोस्टिंग याच्या म्हणजे त्यांच्याकडे काय नॉलेज आहे, त्या नॉलेजवरती डिपेंड माणसाची पोस्ट ठरते. आज 18-19 वर्षाचा मुलगा सुद्धा अधिकारी बनतो, त्यावेळेस त्याला एकदम 30 वर्षे 70 वर्षाचा माणूस जाऊन सुद्धा सर म्हणतो. मग त्याची पोस्टिंग आहे ना, त्याला त्या पोस्ट ग्रेड वाढली ना त्या माणसाची समोरची. पण हे निसर्गाच्या आयुष्यातल्या शेतकऱ्याच्या आयुष्याच्या पोस्ट नाहीत ना कोण ठरवलेले. पोस्ट नाही पण ते नॉलेज आहे ना तुमच्याकडे, ते भरभरून ठेवलेलं, तुम्ही साठवलेलं एकदम तुम्ही लोकांना देताय. असं नाही तुम्ही तुमच्या पुरतं तुम्ही पण करू शकला असता, बिझनेस म्हणून पण वापर केला असता त्या गोष्टीचा. तुम्ही काय 100 गाया गोळा करून 100 गायांचं चांगले जातीवंत बैलांकडनं ब्रीडिंग करून तुम्ही पण वापर केला असता त्या गोष्टीचा. हे फक्त जातीवंत माणूस ओळखू शकतो. ते तुम्ही नाही केलेलं, ती गोष्ट तुम्ही करत नाही. आणि मी तुमचं मला वाटतंय मामांचं एक हे बघितलेलं, दी लाईफ इज बेस्ट चॅनल आहे ना सांगोला. बर. तिथं तुमची एक कालवड आलती, तर ती कालवडीचा रेट एकदम नॉर्मल होता, 35,000 रुपये का काहीतरी सांगितले होते. आणि काय माडगाळ का सिद्धापूर खाणीतली ती कालवड होती. पण तुम्ही जर हा रेट देऊ शकता समोरच्याला, आणि लोक आज मार्केटमध्ये सांगतात 1 लाख रुपये 2 लाख रुपये 6-7 महिन्याची कालवड, तरी लोकांना कळलं नाही. तरी लोकांना ती गोष्ट कळत नव्हती. तर पण माझी इच्छा अशी होती की मी फोन करावं आणि ती घ्यावं. पण त्या दिवशी नेमकं आमच्या म्हणजे आता मी तुम्हाला सांगितली ना माझी परिस्थिती, आपली काही एवढी हार्ड परिस्थिती नाही, तरी पण आपण उतरलो या क्षेत्रात. बरोबर. की आपल्याकडे काय मजबूत मूलभूत येतंय असा पैसा नाही, जे येते ते घरातच घर भागतंय, व्यवस्थित संगोपन होतंय मुलाबाळांचं, याच्यावरती चाललेलं आहे. सध्याची परिस्थिती अशी, हळूहळू भविष्यात देवाच्या इच्छेनुसार सगळ्या गोष्टी घडतील आपल्या पण जीवनात, पण सध्या तर अशी परिस्थिती. म्हणजे लोकांना कळलं पाहिजे ना की बाबा ह्यो माणूस एवढं नॉलेज आहे यांच्याकडे, त्यांचं म्हणजे पिढी न पिढी ह्या क्षेत्रात आहे, यांच्याकडे एवढ्या एवढ्या चांगल्या चांगल्या खाणीतल्या जातीवंत गायी बैल आहेत म्हणल्यावरती ह्या माणसाकडे टॉपचीच वस्तू असणार आहे. आणि ते एवढं कमी रेट मध्ये सांगतात म्हणल्यावरती मी त्या ठिकाणी असतो, माझ्याकडे खरंच पैसे असते ना, मी बोलायला न लावता मी डायरेक्ट 35,000 काढून दिले असते. पण लोकांना या गोष्टीचं नॉलेज नाही. लोकांना काय वाटतं आपण गोठ्यावरती जावा, की सगळं विचार नॉलेज असताना 100 गायीचं संगोपन करायला वेळ न देता हे तुम्ही जनकल्याण करायला लागलात. त्या 100 गायी इतरांच्या घरी वाढल्या पाहिजे, हे तुमच्याकडे ते तुमचं ध्येय आहे. म्हणजे तुमच्याकडे एवढं नॉलेज असताना तुम्ही पण ठेवू शकता एकदम टॉप क्वालिटीचे गायी. जरी नॉर्मल गायी आणल्या 20-25 हजाराच्या, त्यांना जातीवंत वळू दाखवला, ब्रीडिंग चालू आहे ना तुमची, 100 गाया तुम्ही करू शकता. 100 गायांसारखं तुमच्याकडे क्षेत्र पण असेल, कारण ते कधी कधी दिसतं ना तुमच्या त्या याच्यामध्ये, तेवढं तुमच्याकडे जागा बिगा भरपूर दिसते, तेवढं तुम्ही पाळू शकता. आणि तुम्ही काढून 50,000 40,000 1 लाख असं तयार पण करू शकता. पण तुम्ही ते केलेलं नाही, तुम्ही मापातच ठेवल्यात आणि लोकांसाठीच झटताय, हे कळतंय. आज मला सांगा ना कोण जाणार तिकडं? तुम्ही राहायला तिकडं काय माळशे कुठं घर राहायला बोलले? तांडोरलाच आहे. तिकडून तुम्ही जर साताऱ्यामध्ये मुलाखत घ्यायला जाताय, एक तुमचा स्वतःचा खर्चच करून जाताय ना, का समोरचा पार्टी तुम्हाला हे देते? आपलं घेतलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओच्या फोटोच्या क्वालिटीवरून तुम्हाला समजतं की मी स्वतःच्या खर्चाने गेलोय का समोरून पैसे घेतले. हो बरोबर. कंडिशन, वेळ काळ, हा तुम्हाला वेळ काळ कंडिशन त्या सगळ्या गोष्टी बघतोय ना मी. तेव्हा सगळ्या ऑब्झर्व केल्या ना की माणूस कसा गेलाय, ते माणूस पोहोचलाय किती वाजता, मुलाखत घेतोय कशी, ह्या सगळ्या गोष्टींवरतीच बोलतोय मी तुम्हाला. मी तुमचा पूर्णपणे अभ्यास केलाय त्या गोष्टीवरती, मी तुमचा पूर्णपणे अभ्यास केलाय. बरोबर. त्यामुळे तर तुमच्या सानिध्यात येण्याची इच्छा आहे. आणि या क्षेत्रासाठी प्रत्येकाला वाटतं की बाबा कोण ना कोण टॅलेंटेड माणूस आपल्या सानिध्यात असावं, आपल्या मोबाईल मध्ये त्याचा नंबर सेव्ह असावा. रात्री अपरात्री कधी पण अडचण आली आपण त्या माणसाला फोन करून ती गोष्ट आपल्याला येणारी अडचण विचारावी, यासाठी मी तुम्हाला फोन करतोय. त्यात म्हणजे
प्रत्येकाचं हेच आहे, असं काही नाही की मी म्हणू शकतो त्यात मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी थोडं नॉलेज घेण्यासाठी पण बोलतोय आणि त्यात स्वार्थ पण असतो प्रत्येकाचा. हे जेव्हा 100% लोकांना वाटेल ना तेव्हा गाई कापायला जाणारी थांबेल बघा. बरोबर, 100%. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या एखाद्या गुरुचा नंबर माझ्याकडे असावा किंवा आपल्या आयुष्यात गुरु एखादा असावा किंवा ज्ञान सांगणारा कोणतरी आपल्या मोबाईल मध्ये असावा असं 100% लोकांना जेव्हा वाटेल हो, तेव्हा ही चुकीच्या मार्गाला जाणारी गाई थांबेल. बरोबर आहे अगदी. आणि तेव्हा कुठेतरी खरंच माणसाच्या जन्माला आलेली जाणीव होईल प्रत्येकाला. हो, नाहीतर अन्यथा तोपर्यंत जाणीव होणार नाही आपण माणसाच्या जन्माला आलोय म्हणून. ते तर आहेच. फक्त दररोजचा रुपया कमवायचा आहे. हा, दररोज एवढे खात्यात पाडायचे, दररोज एवढे माझ्या खिशात आले पाहिजे, ह्या प्रवृत्तीनं जगणारी माणसं ह्या पृथ्वीचा विनाश करायला लागले. हो, ते तर आहेच. त्यांनी निसर्गाचा विनाश करायला लागले. कारण का त्याच्या प्रवृत्तीमुळे घरातली पण सगळ्याची प्रवृत्ती तशीच वाढत चालली ना. हो, त्यांचा निसर्गाला धोका निर्माण होत चालला. बरोबर आहे अगदी. मग त्याच्यामुळे कृत्रिम गाड्या आल्या, धूर आला, प्रदूषण आलं, विचार ढासळायला लागले. मग विचार ढासळलं की झालं सर्व सरकारी कर्मचारी, सरकारी माणसं सगळीच चुकीच्या मार्गाला कंट्रोल करायला लागली, पळायला. पण चांगल्या मार्गाला ज्ञान सांगाय कोण जाणार? ज्ञान सांगायलाच नाही ना उरलं कोण. ज्ञान सांगायला उरलंच नाही कोण. त्यामुळे तर ते आता आपल्याकडं आता हे बघा ना, काही वर्षांनी अशी पण परिस्थिती होईल. आता हे तुम्ही जनजागृती करताय म्हणून ठीक आहे. काही आणि हे जर लोक नसती ना, तुम्ही नसते समजा किंवा अनेक युट्यूबर असतील हे बाकीचे, हे सांगतात फक्त. हे काय कोणाचे कॉन्टॅक्ट वगैरे म्हणजे फोन रिसिव्ह करून कोणाशी एकदम जे आता आपण आय थिंक मला वाटतं 37 मिनिटं झालेत आपण बोलतोय या गोष्टीवरती खिल्लार बद्दल. हे कोण बोलणार नाही. म्हणजे माझा एक अनुभव असेल किंवा वैयक्तिक मत असेल, हे बोलणार नाही कोण किंवा समजून सांगणार कोणच नाही. हे तुम्ही जे सांगताय ना, पण तुम्ही हे जनजागृती करताय ना, ह्यामुळं खिल्लार तरी वाचेल. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही केलेल्या नसत्यात, तुम्ही किंवा त्या लोकांनी सुद्धा जे आता पोस्ट टाकतात चांगले चांगले, तर आज खिल्लार म्हणजे एकदम हे झाली असती, संपण्याच्या मार्गावर असती. कुठेतरी क्वचित दिसले असते एखाद्या म्हणजे जे गोशाळा किंवा देवाच्या मंदिराच्या बाहेर एखादी जिथं महादेव हे ते पिंडीवरती दूध वगैरे वाहतात, अशा ठिकाणी एखादी गाय कुठेतरी दिसली असती. ती पण चुकून मुकून अडका लागलो परत. बर, चुकून मुकून दिसली असती. पण आता एवढ्यात अशी हे झाली. कोरोनाच्या नंतर तर असं झालेलं आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात मी बघतोय ना आता आमच्या एरियामध्ये 1-2 खिल्लार गायी आहेत. प्रत्येकाने 1-2 खिल्लार तरी जपून ठेवलेले आहेत. लोकांना त्याची हे झालं, जाणीव झाली की बाबा खिल्लार आपण जे कापायला वगैरे देतोय त्या थांबल्या पाहिजे. माझ्या डोक्यात का आलं माहितीये का काम करायचं, किंवा मी का काम करायचं ठरवलं याचं कारण सुद्धा महत्वाचं पाहिजे की जन्म देणारा कुठलीच कल्पना, कुठलंच मार्गदर्शन करताना दिसेना. 99% जन्मदाते जन्म दिलेल्याला सांगायला संपले. कोणच नाही जन्म देता आपल्या लेकराला असं नवं असं म्हणून सांगणारा कोणच मला दिसेना. बरोबर ना. फक्त जन्मदाता काय करायला लागला का तुलना करायला लागला आहे, दुसऱ्याच्या नोकरीची, दुसऱ्याच्या कंपनीची, दुसऱ्याच्या पैशाची तुलना करायला लागला. अगदी एक्झॅक्टली. माझा मुलगा या पोस्टला गेला पाहिजे, माझा मुलगा त्या पोस्टला गेला पाहिजे, हे चालू आहे सध्या माणसांच्या डोक्यामध्ये. ही थिंकिंग चालू आहे लोकांची. आणि दुसरी गोष्ट की फक्त दुसऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष देणे म्हणजे प्रगती नव्हे. स्वतःला काय करायचं हे समजलं पाहिजे. बरोबर आहे, एक्झॅक्टली. किंवा आपण आपल्या मुलाला जन्म दिलाय, काय त्याला काय नेमकं काय करायचंय आपल्याला, नोकरी बनवायची का त्याला चांगलं 4 दिवस जास्त दिवस जगण्यासाठी मार्गदर्शन करायचं. मग लोकांना समज काय झालंय प्रत्येकाच्या डोक्यात
पैशाला टॅक्स बसायला लागला म्हणजे मुलगा मोठा झाला. बरोबर. पैशाला टॅक्स बसायला लागला म्हणजे इकडं शरीराचं मात्र व्हायला लागलं, हे आरोग्याचं मात्र व्हायला लागलं, हे कळू शकत नाही. आता अनुभवाचे बोल सांगू का तुम्हाला? ज्यावेळेस मी ज्या काळात पुण्यात होतो ना, त्या काळात मी IT पार्कला म्हणजे हिंजवडी ह्या परिसरामध्ये, खराडी या परिसरामध्ये असायचो. तर काही दिवस असे पण आलते माझ्यावरती की ऑफिसचं काम सुटलं माझं. त्यानंतर मी गाडी घेतली आपली लोनवरती, नाही का, 4 व्हीलर. आणि ती 4 व्हीलर चालवताना मला असे अनुभव आले. बुकिंग ज्या यायच्या ना ओला उबेरच्या मला, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचाच मुलगा असायचा, गावाकडलाच असायचा. सातारा, सांगली, कराड, इकडं आपलं सोलापूर, आमच्या इकडं नगर, शिरूर, या पारनेर गिरनेर या असं बाजूचाच मुलगा असायचा. पुण्यात जाऊन तो एकदम स्टँडर्ड, नाही का, IT पार्कला म्हणल्यावर लाख रुपये पगार, 12 लाख रुपयाचं पॅकेज असतं वार्षिक. मग तो एकदम हाय लेवलला जायचा. पण त्याच्या खिशात आणि हातामध्ये कंपल्सरी एक सिगरेटचं पाकिट असतं. तो दर शनिवारी पबला गेलेला असतो, तो दर रविवारी पबला असतो. त्याच्या संगे कंपल्सरी दारू, नशा ह्या गोष्टी, आणि रोज सिगरेटचं पाकिट. त्यातल्या म्हणजे चेन स्मोकर झालेले लोक सध्या गावाकडले लोक. पगार किती असतो? पगार 12 लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे ना, आणि 1 लाख रुपये मंथली पॅकेज आहे त्याला. त्यामुळे त्यांनी स्टँडर्ड लाईफ जगण्यासाठी व्यसनाच्या सानिध्यात गेलेत. म्हणजे स्टँडर्ड लाईफ म्हणजे चुकीच्या मार्गाने जगणं म्हणजे स्टँडर्ड लाईफ. हो, चुकीच्या मार्गाने म्हणजे स्टँडर्ड लाईफ कोणती? पबला जाणे, मुलींना घेऊन फिरणे, त्या सिगरेट हातामध्ये, पाकिट ब्रँडेड पाकिट हातामध्ये, त्या 10-10 मिनिटाला एक सिगरेट ओढणे. नंतर संपवणाऱ्या गोष्टी ब्रँडेड झाल्या त्यांच्यासाठी आता सध्या. हे आई बाप्पांनीच सुरुवातीला विचार चुकीचं घातल्यामुळे झालं ना. हो, ब्रँडेड जगणं म्हणजे काय 12 लाख वार्षिक पॅकेज घेणारा ब्रँडेड नव्हतं. नाही ना. ते हातात सिगरेट बंद करणं म्हणजे गावाकडे नैसर्गिक जगल्यानंतर सिगरेट बंद होणार ना. बरोबर. आता त्याच्या पाठीमागे जाऊन त्याला गुरु म्हणून मार्गदर्शन जन्मदात्याने केलं पाहिजे. हा, ते तर आहे. आता तुम्हाला अजून एक माझ्या लाईफ बद्दल माझी वैयक्तिक गोष्ट सांगतो. मी आता फक्त माझ्या बायकोला मलाच माहिती आहे, मी दुसरं वैयक्तिक कोणाला नाही. मी तुम्हाला सांगतो आज. मी या 1 तारीख गेली, 1 तारीख म्हणजे चालू महिन्याच्या आधीची 1 तारीख आहे ना, म्हणजे आज 1.5 महिना पूर्ण होईल कंप्लीट. 1.5वा महिना चालू झालाय. 1 तारखेच्या आधीपासून ज्या दिवशी मी पहिली माझी गाय आणली ना दारात माझ्या, त्या दिवशीपासून निश्चय केला की मी माझ्या जीवनामधल्या जेवढ्या वाईट संगती गोष्टी आहे ना त्या सगळ्या सोडून देणार. मी त्याच्या आधी कधीतरी आठवड्याला, नाही का, आता पुण्यासारख्या ठिकाणी राहिलो होतो मी पण त्या गोष्टींकडे वळलो होतो. मी कधीतरी आठवड्याला बिअर वगैरे पिणं येते, नाही का, चालू होतं माझं. ते साहजिकच राहतं, ते आकर्षित होतं सवय सगळ्यात. हा, तर 1.5 महिना झालं मी आजपर्यंत हात नाही, बोट सुद्धा लावलं नाही. नाहीतर आठवड्यातनं एकदा तरी मी कंपल्सरी कुठं ना कुठं जाऊन घेऊन आलेलंच असायचो. आज ही गोष्ट माझ्या दारात आल्यापासून माझी बायको पण हॅप्पी, मी पण हॅप्पी, आणि माझं आपलं कुटुंब पण सगळं हॅप्पी. ही गोष्ट बायकोला सांगितली नाही का तुम्ही? नाही, माहिती आहे ना तिला की 1.5 महिने झाले, 1.5 महिने झाले की ही कोणती गोष्ट होत नाही यांच्याकडनं. त्यामुळे ती स्वतः पहिल्यांदा ती स्वतः मला बोलली होती काय करायचं तुम्हाला, कारण ती सिटीतली आहे ना. मग हे तुमचं आदल्या जन्मीचं पुण्य नशीब म्हणायचं. हो, ती सिटीतली आणि ती आता स्वतः शेण उचलते. मला आनंद वाटतो तर कधी कधी त्या गोष्टीचा. अरे म्हणतो, नाही का, म्हणजे लोक बघतात माझी शेजारी पाजाराचे जे आहे ना येणारे जाणारे, आणि तिला चिडवतात पण, उचल शेण उचल. ती म्हणते आता काय नवऱ्यांनी केलंय म्हणल्यावरती करणं तर भाग आहे ना. पण तिला पण त्या गोष्टीचा आनंद आहे. आता मी घरी नसलो, मी समजा 4-5च्या दरम्यान घरी नसलो संध्याकाळी, ती सगळं करून ठेवते, झाडून लोटून त्यांचं शेणकूर विणकूर करून ओके मध्ये. कधी चर्चा केली नाही का की हे
म्हणजे तुम्ही पण चर्चा केली नाही का गायीमुळे सगळा बदल आहे वगैरे म्हणून? हा बोलली की ती म्हणली हे दोन्ही आता तर मग ती असं म्हणती तिचं डोक्यात एक टार्गेट होतं ना की अजून 1-2-3 वर्षांनी आपल्याला परत रिटर्न जायचंय. हा कुठं याला आपलं सिटीमध्ये पुण्यात. परत रिटर्न जायचं असं टार्गेट होतं ना मुलींचं शाळा वगैरे हे ते. ते आता नाही आता ती डोक्यात आता जे जेव्हापासून हे आणलंय ना गाई येते म्हणजे आता ती गाय जोपर्यंत मी मध्ये म्हणलं ना परत एकदा म्हणलं मग असंच मुद्दा म्हणून बोललेलो म्हणलं आता एक काम करतो आता वासरू झालंय हिला गौरीला तर म्हणलं आता गौरीचं वासरू आपण सांभाळू 2-3 महिने अजून आणि नंतर त्याचं तुटलं की गौरीला देऊन टाकू. नाही म्हणली आता एक पण गाई ह्यातली एक पण जुने गाई एक पण द्यायची नाही म्हणली कुणाला द्यायची नाही आणि दिली तर मी तुमच्या संग भांडणं करणार. हा म्हणजे तिला पण एक जिव्हाळा लागला प्रेम लागलंय. याला म्हणायचं जातीवंत बायको. असं झालं. मग तिच्या आई वडिलांकडून वगैरे त्यांच्या पाहुण्यांकडून काय टॉर्चर पण तुम्हाला? नाही अजिबात नाही काय. नाही त्यांचं काय बिचारांचं त्यांचं हीच सर्वांना माहित असावी या गायीमुळे हा माझ्या आयुष्यातला बदल झालाय सगळ्यांना सांगायचं. हो कारण तुमच्यासारख्या सवयीचा एखादा असेल समजा त्याच्यात पण बदल घडू शकेल किंवा तो सुद्धा तुम्हाला विचारू शकेल की बाबा ही गायीमुळे माझ्या एवढाच बदल झाला. हो गायीमुळे आम्ही म्हणतोय व्यसन सुटतोय किंवा आम्ही म्हणत असतो गायीमुळे चांगल्या सवयी लागतात पण याचं उदाहरण पाहिजे ना आम्हाला पण. बरोबर. बाबा या गायीमुळं हा नोकरदार वर्ग परत नैसर्गिक आयुष्य जगायला आला. तुम्हाला किती होता पगार तिकडं? पगार पहिल्या घेत होता 17-18 हजार रुपये भेटायचे पहिल्या जे कंपनीत होतो ना तिकडे. ते काय नॉर्मल काम होतं आपलं सेलिंगचा विषय होता. सेलिंग करण्यासाठी होतो आपण तिकडं 17-18 हजार रुपये पेमेंट पडायचं आणि बाकी इन्सेंटिव्ह वगैरे पकडून 22-23 ला जायचं आणि पेट्रोल चार्जेस असे मिळून एक 25च्या आसपास मला यायचे सगळे मिळून मंथली. नंतर मग गाडी घेतली मग गाडीत पण चांगलं चाललं होतं पण नंतर सोडून दिलं मी डायरेक्ट गावीच निघून आलो लॉकडाऊन नंतर. फक्त एवढंच आहे की जीवनामध्ये चांगल्या गोष्टी पण भेटल्या आपल्याला की त्या गाईच्या सानिध्यात आल्यापासून एकदम सवयी चेंज झाल्या माझ्या. सवयी चेंज झाल्या. जे ती तुम्हाला सांगितलेली एकच सवय होती तेवढी माझी खराब की ती हप्त्यात 15 दिवसात मी कधी ना कधी हे करायचो ना ती बंद करून टाकली एकदम. बरं चांगली गोष्ट आहे आणि ह्या बदल झालेल्या गोष्टी जगाला जाहीर करायला सांगायला कधी घाबरायचं नाही. कारण आम्हाला आता उदाहरणं असले पाहिजे असतात की बाबा आयुष्यामध्ये एखाद्या वेगळ्या गोष्टीची सवय लागलेली असते ती देशी गाईमुळे वेगळ्या चांगल्या सवयी लागू शकतात. हो नाही मी काय केलं म्हणजे या गोष्टी तर घरी कोणाला माहित नव्हत्या की मी असं करतो म्हणून. म्हणजे आई वडील आता हे तुरळक गोष्टी माहीतच असतात बरं का. म्हणजे पण कोणतेच आई वडील असे डायरेक्टली बोलत नाही कोणाला की तू ही गोष्ट करतोय कारण त्यांना वाटतं आपण जर बोललो तर हा ओपनली करेल ना. त्यामुळे ह्या गोष्टी तुरळक माहीत असतात जाणून घेतलेल्या असतात त्यांनी पण त्या बोलून दाखवणार नाही कधी कोणाला किंवा मुलाला बोलणार नाही. लोकांना सांगताना असं सांगणार की माझा मुलगा सभ्य आहे. तरी पण आई वडिलांना तुम्ही कबूल करून द्यायचं की मला ही अशी सवय होती ह्या गायीमुळे माझी सवय. ते तर आहेच. ते आई वडील परत 4 मित्रांना पाहुण्यांना नातेवाईकांना जिथं चर्चा निघते सांगतील की बाबा या देशी गायीमुळे हा बदल घडतो हे आमच्या घरात जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे खरंच बदल घडलाय का नाही तो बदल झाकून ठेवायचा नाही. बरोबर आहे. नाही आता तुम्हाला सांगतो ना 1.5 महिना झाला टोटल आणि कोणती इच्छा पण होत नाही माझी. तसं त्याच्या आधी आहे ना मग आठवडा 15 दिवस लोटले की असं वाटायचं आता जाऊ थोडंसं नाही का 1 दिवस तरी आपल्या लाईफ मध्ये एन्जॉय करू असं वाटायचं. पण आज अशी परिस्थिती आहे की इच्छाच होत नाही त्या ठिकाणी. आता तुम्हाला 2-3 वेळा एवढ्यात पण आठवड्याभरात ऑफर मित्रमंडळी अरे चल ना जेवण करायला तिथं जायचं त्या
मी एवढं सांगितलं त्यांना, म्हणलं त्या ढाब्यावर नाही जाता, म्हणजे जिथं नाही का भेटतं ना ती वस्तू, हा दारू वगैरे मिळते ना त्या ढाब्यावरती, म्हणलं तिथं न जाता तुम्ही व्हेज हॉटेलला, फक्त व्हेज हॉटेलला चला, आपण व्हेज जेवण करू, फक्त मी जेवण करेल, बाकी कोणती गोष्ट नाही. हा, आता 2 दिवसापूर्वी आमच्या दाजींनी गाडी घेतली ना 4 व्हीलर, तर ते मला म्हणले ये इकडं. म्हणलं मी येतो तिकडे, पण जे हॉटेल आहे ना तिथं फक्त जेवण पाहिजे, दुसरं काही नाही पाहिजे मला. मी तिथं येतो तुमच्याकडे, पण त्या गोष्टीकडे नको मला. म्हणजे इथपर्यंत माझा वैयक्तिक मला ताबा भेटला, माझ्या मनावरती मी ताबा केला आणि भेटला यांच्यापासून मला. म्हणजे आता समजलं का नाही, देशी गायचा उपयोग काय? जागृत होण्यासाठी. बरोबर. खऱ्या गोष्टीसाठी जागृत होण्यासाठी देशी गायचा उपयोग आहे. हो, राईट. आणि चांगल्या गोष्टींची संगत होण्यासाठी देशी गायचा संगोपन करायचं. हो. देशी गायसाठी फायद्यासाठी तिचं खोंड किती लागते, कालवड किती लागते, ह्याच्यापेक्षा आज तुम्ही चुकीच्या गोष्टीतून मुक्तता मिळवली ना. बरोबर, एक्झॅक्टली. मग या चुकीच्या गोष्टीतून मुक्तता मिळवायला म्हणजे आता ती हळूहळू सवय माझी कशी गेली असती, समजा आता घरी कोण नाही, चला बघायला कोण येतं, मला आई वडील थोडी बघायला येते, पुण्यामध्ये राहतात, इथं कोण नाही आपल्याला बघायला. आठवड्याची सवय मला 2 दिवसावर गेली असती, 2 दिवसाची सवय डेलीवरती गेली असती, मग डेलीवरती सवय मी कंटिन्यू त्याच गोष्टीत राहिलो असतो, तर ती गोष्ट माझी एकदम मोडून गेली ना पूर्ण. आता तुम्ही त्या क्षेत्रात किंवा नोकरी वर्गात होता, आज मला सांगा तुम्हाला किती 17-18,000, 20,000, 25,000 पेमेंट होता, त्यावेळेला ही सवय लागली होती, बरोबर आहे. 50,000 पेमेंट घेणाऱ्या एखाद्या नोकरदाराला किंवा ₹1,00,000 पेमेंट घेणाऱ्या नोकरदाराला कशावरून सवय नसणार? 100% 100% असणार ना. किंवा एखादा सापडेल का असा की बाबा त्याला पगार भरपूर आहे तो निर्व्यसनी? नाहीच ना, आता कोणच नाही सध्याच्या ह्याच्यात. नाही ना. क्वचित मिळणार, तो पण एखाद्या धार्मिक घरातनं जर तो आलेला असतो तरच धार्मिक म्हणू शकतो आपण. हा, तसा एखादा क्वचित मिळणार, पण पूर्णपणे 100% कोणच नाही असं की त्याला ₹1,00,000 पगार आहे तो कोणती गोष्ट करत नाही. बरोबर. आणि कोण सांगू शकत नाही ना असं की मी ह्या गोष्टीमध्ये नाही म्हणून. हा, बरोबर. ती गॅरंटी कोण नाही सांगत. तुमचं अभिनंदन करतो सुद्धा, तुम्ही आयुष्यात जागृत झालात. जागृत झाल्यानंतर किंवा जागृत होता होताच्या चॅनलची दोस्ती केली. हो, त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद साहेब, आणि तुमचं पण धन्यवाद, तुम्हाला पण धन्यवाद. एकदम जनजागृती करताय त्याबद्दल तुम्ही हा पाऊल उचललं, एकदम बेस्ट ऑफ लक. पुढच्या आयुष्यामध्ये पण असंच काम करत राहावा ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतो. तुम्ही ज्या वेळेला कट्टर राहाल का नाही प्रत्येक गोष्टीसोबत, आता तुम्ही नोकरी करायची नाही किंवा त्या गोष्टीच्या वाटेला जायचं नाही म्हणून कट्टर राहिला का नाही? 100%. हा, तसं ह्या चॅनल सोबत कट्टर राहिला तर ह्या चॅनलचा परिवार मोठा होणार आणि ह्या चॅनल मधून जी जागृती होणार आहे ती आयुष्याला इतिहास घडवून देणार आहे प्रत्येकाच्या. राईट आहे. बस जर कट्टर राहिला तर. हो, कट्टर नाही राहिला समजा एखाद्या नाही, माझा एकदा असा स्वभाव आहे, मी एखाद्या गोष्टीशी एकनिष्ठ झालो ना, ती गोष्ट पूर्ण एकनिष्ठपणेच वागतो. आपण त्या गोष्टीला अर्ध्यातनं किंवा अर्ध्यातनंच काट मारत नाही, त्या गोष्टीशी आपण पूर्णपणे एकमतच होतो. कारण फोटो असे ढिगाण येतील, व्हिडिओ ढिगाण येतील, चॅनल पण भरपूर असतील. बरोबर आहे. पण आपण ठरवायचंय कुठं थांबायचं. बरोबर. थांबलं पाहिजे कुठं. हो, थांबलंच पाहिजे. तुम्हाला बदल हवाय, तुम्ही मोठं व्हायचंय म्हणून पळून नाही जमणार. इकडे जाऊ का, शून्यातून विश्व निर्माण झालं पाहिजे, माणसाने केलं पाहिजे. तुम्ही जर डायरेक्ट एक तुमची म्हणजे असं नाही कोणाबद्दल बोलावं नाही, पण तुमची एक मुलाखत बघितली होती मी काल का परवा, काहीतरी 2 दिवसापूर्वी, मुलाखतच म्हणता येते, कॉल झाला तुमचा. ते जनरल मुद्दा सांगायचा, नाव न घेता जनरल मुद्दा सांगायचा वाटलं तर. हा, ते बिझनेस म्हणून ते एक त्यांनी हे केलं होतं ना की मी करू शकतो का. तुम्ही ते चांगलं प्रत्युत्तर चांगलं होतं तुमचं त्या गोष्टीवरती, ते आवडलं मला एकदम. हे लोक असे पण असतात की काही क्षेत्राला लगेच बिझनेस म्हणून टार्गेट करतात.
खिला क्षेत्रात. पण लगेच टार्गेट की मी करू शकतो का बिझनेस. अरे बिझनेस करण्यासाठी तुम्हाला ते होणार आहे ऑटोमॅटिक, त्या गोष्टी पण होतील. ज्यावेळेस तुमचं मार्केटला नाव होईल, तुमचा गुरु तुमचं नाव करेल, त्यावेळेस तुमचं ऑटोमॅटिकली होईल. 4 लोक तुमच्या पण सान्निध्यात येणार आहे त्या काळात. बरोबर. ही गोष्ट खरी आहे का नाही. हा ज्याच्याकडून शिकलोय ना त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे कधीच म्हणायचं नाही. मरेपर्यंत रूल लक्षात ठेवायचा कधीच नाही. पण 4 लोक आपल्या पण कॉन्टॅक्ट मध्ये होणार आहे ना. ज्यावेळी आता सांगा राजसाहेबांनी जर मी त्यांना माझी पूर्ण हे करून दिली, ओळख पटवून दिली. माझ्या सगळ्या गायी मी त्यांना दाखवल्या. माझ्याकडे काय आहे ते दाखवलं. त्यांच्या मार्गदर्शनानंतर मी अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट केलं. जर राजसाहेब मला म्हणले की हे नाही, ही एवढी क्वालिटी वाटत नाही की आपण कुठेतरी सेल करा, ह्याच्यापेक्षा तुम्हाला मी घेऊन देतो किंवा माझ्या मार्गदर्शनानं इथं जा, तिथं हे करा किंवा ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही भरून आणा. तिथं एक कालवड झालं. ते तुम्हाला जर मी कधी पोस्ट केलं, तुम्ही जर ते पोस्टिंग युट्यूबला व्हिडिओ हे व्हॉट्सअपला हे केलं तर आपल्या पण कॉन्टॅक्ट मध्ये 4 लोक येणार आहे ना. त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमचं ते कोणामुळं झालं हे विसरायचं. ते झालं राजसाहेबांमुळं. म्हणजे झाला गद्दार. बरोबर, ते विसरायचं नाही आपण. पण ते झालं कोणामुळं? तुमच्यामुळं, राईट. पण त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिकली तो मार्ग कुठे भेटणार आहे? बिझनेस म्हणूनच मार्ग भेटणार आहे ना. तो कट्टर राहिला तर तो बिझनेस मोठा होईल ना. हो, मग कट्टर राहणं गरजेचं आहे. पण स्टार्ट टू एंड तुम्ही जर स्टार्टिंगला जर बोलत असाल की मी करू शकतो का, तर मग माझ्या हिशोबाने ते एक लगेच चुकीचं आहे, नाही का. एखादा मी सुरुवात केली, समजा मी विस्तार वाढवला आणि शेवटी मला जर पाठ फिरवली किंवा जर एखाद्यापासून खरंच विस्तार वाढला असेल आणि त्यानं जर खोटं सांगितलं. कर्म आहे साहेब, राजसाहेब, हे कर्म आहे. इथंच फेडायचं आपल्याला. आज जर मी तुमच्याशी गद्दारी केली ना थोडी तरी देव 10 लोकांना माझ्याशी गद्दारी करायला पाठवणार आहे. मी एकटा करणार तुमच्याशी गद्दारी, पण माझ्या गद्दारी करणारे 10 लोक तयार होणार आहे. ते कर्म आहे, ते इथंच फेडायचे आपल्याला. बरोबर. कारण का तुमची गोष्ट जगाला दाखवल्यानंतर बरोबर वाढतं ना. तुम्ही जर त्या गोष्टीला सोडला, मूळ गोष्टीला, तर पुढं मी स्वतः त्या गोष्टी परत पुढे जाहीर करू शकत नाही ना. नाही करणार ना. आणि मी काय म्हणतो, एक झाड आहे, आपण ते लावलंय, ते एकदम मोठं केलं, फळं दिली त्यांनी, आणि ते फळं दिल्याच्या नंतर आपला उपयोग भागला, आपली म्हणजे भूक भागली, तहान भागली त्या गोष्टीपासून, आणि आपण त्या झाडाचं मूळच कट करून टाकलं. चुकीच आहे, महामूर्खच लागते ना. बरोबर ना. त्या गोष्टीचा फायदाच नाही. स्वतःला संपवणं ना. मूळ त्या गोष्टीचं, त्या झाडाचं मूळ संपवणं म्हणजे स्वतःला संपवलं. कारण त्या झाडाने आपल्याला सावली दिली, फळं दिली, आणि त्या झाडाला आपण संपवून टाकतोय म्हणजे आपण एकदम मूर्ख. म्हणजे तसं खिलार दुनियेमध्ये विविध फोटोच्या, विविध व्हिडिओच्या, विविध मुलाखतीच्या नादाला लागून स्वतःचं मूळ संपवून घ्यायला लोक चाललेत आता. बरोबर, एक्झॅक्ट. म्हणून मी कट्टर राहावं म्हणतो. कट्टर राहावं म्हणजे स्वतःचं मूळ संपवू नका. हो, कट्टर राहावं म्हणजे काय आम्ही लगे मोठा होत नाही. बरोबर, तेवढं आहे. कट्टर राहिल्यावर तुम्हाला तुमची जाणीव राहते ना, आपण चुकलोय का, बरोबर आहे, काय चुकलोय नेमकं, आपण काय करायला लागलोय. बरोबर, अगदी. कट्टरचा अर्थ तोच आहे. कट्टरचा अर्थ म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय तुम्हाला जाणीव राहिली पाहिजे. हो, ते तर आहे. किंवा एखादी गोष्ट समजायची, एखादा धडा समजायचा, तो व्यवस्थित लक्षपूर्वक वाचा, लक्षपूर्वक अभ्यासा, लक्षपूर्वक ध्यान द्या. का म्हणतो माणूस किंवा मास्तर का म्हणतो? ते तर आहेच ना. खोलवर कळण्यासाठीच ना 3 वेळा वाचा म्हणतो, 3 वेळा बघा म्हणतो आपण. आता जर परत रिव्हिजन करा म्हणजे तेच झालं ना. कट्टर आहे ना त्यासोबत. त्या गोष्टीशी आपण एकनिष्ठ होतोय, आपल्या डोक्यात अभ्यास होतोय, प्रकाश पडतोय की बाबा हे इथं आहे, तरी कोणी विचारलं तर त्याचं नॉलेज आपल्यापाशी पण भेटून जाते आपल्याला. कट्टर हा शब्द वापरल्यानंतर समाजातून बरेच म्हणजे शंका, प्रश्न उपस्थित करतात लोक. कट्टर म्हणजे काय? मग मला सांगणार त्यांना, मी त्यांना काय प्रतिउत्तर वैयक्तिक दिलं नाही कोणाला कट्टर म्हणजे काय. तर त्यालाच आपण माणसाच्या जन्माला आलो हे जाणीवच नाही. मी असं समजतो गबस.
बरोबर. कारण तो माणसाच्या जन्माला आला ही त्याला जाणीव नाही. म्हणून कट्टरचा अर्थ समजत नाही. मग राजकारण आल्यावर, इलेक्शन आल्यावर तुला कसं समजतं तेवढं कट्टर? मग ते साहेबांशी त्यावेळेस ते एकनिष्ठ राहतात, कट्टर राहतात. तुम्ही राजकारणाच्या गोष्टींना कट्टर राहू शकता, तर आपलं आयुष्य, आरोग्य, आपली माणसं, आपली ओळख, आपलं अंगण, आपलं जनावर व्यवस्थित शेवटपर्यंत टिकावं, आपण शेवटपर्यंत टिकावं, यासाठी तर कट्टरता आहे. बरोबर. मिक्स होऊ नये त्याच्यात. ते तर आहे. मग आता नव्ह का हे जर्सी सांभाळणारे आहेत ना, त्यांना माणसाचा जन्म, कट्टरता किंवा आरोग्य या गोष्टीचं काहीच घेणं देणं नाही यांना. नाही. हे जर्सीवाल्यांना नाही, अजिबात नाही. माझं उघड ओपन आव्हान आहे की जर्सीचं पेलाभर दूध तेवढं पिऊन दररोज आपलं लेकरू मोठं करा. करू शकते कोण? नाही. किंवा देशी गायचं, शेळीचं दूध कसं डायरेक्ट आपण चहामध्ये ओततो, तसं जर्सीचं नेऊन ओतून चहा करा बघू. नाही ना. करत असतील पण ते त्यांना माणसाची जाणीव नसणार आहे. आपण माणूस ह्याला जाणीव नसणार आहे, तो जर्सी गायचं दूध वापरणार बघा. बरोबर. ज्याला अर्धवट जाणीव आहे तो म्हणतो दूध आपल्याला खायसारखं नाही, डेअरीला घालायसारखं. आणि जो संपूर्ण माणूस आहे ना, माणसाच्या जन्माचा माणूस आहे, तो म्हणतो ह्या जर्सीच्या गोष्टीतनं पैसा मिळवण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी उभारून पैसे कमवूया. तो पूर्ण माणूस झाला. बरोबर. आणि हेच तर शिकायचं असेल आणि खिलार शेतकरी शान परिवारचा वेळ वारंवार घ्यायचा असेल तर वारंवार कट्टरता पाहिजे तुमची. बरोबर, अगदी. प्रत्येक गोष्टीला कट्टरता पाहिजे. आज तुम्ही माझ्या संग बोलला, मी तुम्हाला वेळ दिला. तुमचं नाव, गाव सेव सगळं माझ्याकडे नंबर सेव असतो. बरोबर. आज तुम्ही मला म्हणताय गुरु, म्हणताय साहेब, म्हणताय. उद्या दिवस उगल्यावर तुम्ही गुरु साहेब दुसऱ्याच्या मागे लागून गेल्यानंतर मग तुम्ही काय चव राखली ह्या माझा वेळ घेतलेला? नाही ना. त्या गोष्टीचं मग एकनिष्ठ नाही तुम्ही. फक्त तुम्ही एक टाइम समोरच्याचा खराब करून तुमचं नॉलेज वाढवण्याचं काम करताय, पण त्या गोष्टीचा फायदा नाही. आणि ते नॉलेज तुम्ही असं भरकटून नाही, मी ह्या फुलावरनं त्या फुलावरून, त्या फुलावरनं त्या फुलावर बसलो, नॉलेज भेटणार नाही मला. पण या कपाशीत बसलो तर ती पूर्णपणे तरी आयुष्य बदल घडवण्याचं नॉलेज भेटलं. प्रत्येकाला रिपीट नॉलेज देऊन मी घडलो. तुम्ही एकदा घेऊन सोडून दुसऱ्याच्या मागे लागल्यावर तर मग काय उपयोग आहे? तुमचा वेळ तुमच्या आयुष्यातला खराब केला ना तासभराचा. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. मग कट्टर राहिल्यानंतर बाबा आपण एक तासभर तुम्ही मला फोन केला, तासाभरात आपण काय चर्चा केली, तुमच्या डोक्यात आयुष्यभर राहायला नको का? राहिलं पाहिजे ना या गोष्टी. म्हणून कट्टर राहावं लागतं. आणि आज खिलारला मोल नाही, खिलारला किंमत नाही, खिलारला डिमांड नाही, आणि खिलारला एवढे कशाला पैसे. मग एका ठिकाणी कट्टर राहावं म्हणजे सगळा अभ्यास होईल तुम्हाला. बरोबर आहे, एक्झॅक्टली. आज फुकट घ्यायची का तिला खरंच चांगले पैसे मोजायचे? तुम्ही विष घेण्यासाठी आज लाखो रुपये मोजता. विष घेण्यासाठी. हो, विष घेण्यासाठी. ती विषची विष घेण्यासाठी लाखो रुपये मोजता तुम्ही. हो. स्वतःला अमृत पिण्यासाठी तुम्ही लाखो रुपये मोजू शकत नाही ना. ते तर आहेच ना. जरा लाज वाटली पाहिजे माणसाच्या जन्माला आलेली. बरोबर आहे. काय आज अमृत घेण्यासाठी आज तुम्ही फुकट मागता अमृत. ते आहेच. आणि ते अमृताचे ह्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस मला आपल्या हर्षद विलास सातव यांची मी मुलाखत बघितलेली. मला वाटतंय कुणाच्या चॅनल वरतून पडलेली, माहित नाही मला एक्झॅक्टली. पण त्यांचं एक शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं इथून पुढच्या आयुष्यात आहे ना, जर मुलं जर्सी आणि ह्या गोष्टींचं दूध पित राहिले ना इतर, तर नपुसक होणार लाईफ मध्ये. म्हणजे 70% मुलं नपुसक होणार. अहो, नको त्या गोष्टीची दुस्ती केल्यावर नको त्याच गोष्टी आयुष्यात येणार ना. बरोबर, एक्झॅक्टली. त्या दिवशीपासून मी वेगळ्या माइंड मध्ये गेलो. अरे म्हणलं मी खिल्लार म्हणजे खिल्लार पाहिजे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट आपल्या दारात पण पाहिजे, आणि ह्या पण दूध पण आपण खिल्लारच वापरायचं. आजपासून दुसऱ्या गोष्टीचं दूधच नाही पाहिजे. तर मी नंतर आता तेच दुधाची पुडी वगैरे आणायचो आधी आम्ही, ते सगळं बंद करून टाकलं आम्ही. आता ह्या
ज्या लहान छान म्हणजे या गोष्टी आहेत त्या किंवा प्रत्येक वेगवेगळे परिणाम आहेत, बरोबर आहे. हा ह्या सगळ्यांना एकत्रित धरून मी सांगतोय की तुमचं आयुष्य संपवून घेऊ नका. म्हणजे आता ते काय बरोबर. नपुसकता येणे म्हणजे ती एक परिणाम आहे, दुष्परिणाम आहे. हा पण तो दुष्परिणामपेक्षा मी काय सांगतोय की आपलं शरीर संपवू नका. बरोबर आहे. आपल्या आई वडिलांचं शरीर संपवू नका, आपल्या लेकरांचं शरीर संपवू नका, स्वतःचं शरीर संपवू नका. तुमची खिलारची दोस्ती म्हणजे ह्या जन्मात 4 दिवस जास्त जगणे. बरोबर आहे. मी ह्या शब्दात उत्तर देतो. म्हणजे बाबा त्या ऐकून सुद्धा माणसाला असं वाटलं पाहिजे की खरंच नाराज झाले नाही पाहिजे लोक. हा तुम्हाला जगायचं नाही 4 दिवस जास्त जगा. हे काहीतरी येड्यासारखं सांगतील. काय असं जगत नाही का आम्ही? असं काय मरतोय का लगेच? मग नाही, लोकांचा भेम. आता ते तुम्ही जे एवढं नॉलेज देत आहे ना, त्यातले मी तुम्हाला सांगतो. म्हणजे असं हे नाही हा की मी माझं चांगलेपणा आणि लोकांचा वाईटपणा दाखवत नाही. पण तुम्ही जे बोलताय ना लोकांना, ह्याच्यातले फक्त माझ्या अंदाजे आता सध्या तरी 30% लोक आहे ना एकदम मन लावून घेणार. होय होय. आणि बाकीचे 70% लोक आहे ना तुमच्याशी बोलल्याच्या नंतर आहे ना ते सोडून देणार. ठीक आहे, झालं बोलणं चाललं होतं, सांगितलं नॉलेज, संपला विषय. मग मी रेकॉर्डिंग का करतोय? हो मी रेकॉर्डिंग का करतोय? हो बरोबर आहे. त्याच्या आयुष्याच्या जागृतीसाठी रेकॉर्डिंग करतोय मी. हो, मग हे लोक काय करणार? अशी लोक तेच काम करणार. पण जे 30% आहे ना, ते 30% तुमच्याशी एकदम बघा एकनिष्ठेने वागणार. समजा मी आज तुमची रेकॉर्डिंग केली, चांगली आपली चर्चेची, चांगल्या संवादाची, जागृत होण्याच्या संवादाची मी रेकॉर्डिंग केली समजा. बरोबर. आणि ती मी जगाला दाखवली किंवा तुम्हाला सुद्धा ऐकवली किंवा तुम्ही सुद्धा ऐकली. यार आपली चर्चा झालेली, चांगली चर्चा झाली आणि आपली ही रेकॉर्ड करून मांडलेली आहे चर्चा. तर भविष्यात कधी चर्चा करायला वेळ येईल सांगता येत नाही. पण आताच्या घडीला तासाभराचा वेळ भेटला ना आपल्याला चर्चा करायला. बरोबर. आणि हेच जर तुम्ही उद्या विसरला किंवा इथून पुढे भविष्यात संपर्क करायचा प्रयत्न नाही केला, संपर्क तोडला, तुम्ही घाबरून आईला आपली रेकॉर्डिंग केली ती रेकॉर्डिंग करायला नाही पाहिजे. आई लोक आहेत बरं का, बोलताना बोलतात. पण रेकॉर्डिंग ऐकली एखाद्याची किंवा स्वतःची रेकॉर्डिंग ऐकली की घाबरतात लोक. नाही, घाबरायचं काय त्याच्यात? जे आहे ते जगासमोरच सिद्ध होतंय. जे किल्लारला जे वेगळं रूप भेटतंय ते त्याच्यापेक्षा जर आता मी माझ्या जीवनातली स्टोरी सांगितली, जर 4 लोक असे पण असू शकतात ना की त्या क्षेत्रामध्ये उतरल्यावरती त्यांचं पूर्णपणे आयुष्य पण घडू शकतं. म्हणजे तुम्ही असं केलं म्हटल्यानंतर कोणतरी अशी जागा होतं ना. बरोबर. बरोबर आहे. तुम्ही कोणाला सांगितलं नव्हतं तुमच्यातला झालेला बदल, तो मला सांगितला. हो, माझ्या वाईफला तुम्हालाच माहित पडला सध्या. बरोबर आहे. तो बदल जो आहे तो मला नाही सांगितला, तो तुम्ही जगाला ऐकवला बदल. बरोबर आहे ना. मग जगाला ऐकवला तर चांगली गोष्ट आहे ना. चांगली गोष्ट आहे. त्याच्यातनं जर 2 लोक अजून सुधारली तर त्या 2 पासून 4 सुधारतील, 4 पासून 8 होतील, 8 पासून कितीतरी असे चांगले कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले जातील. मग त्याच ठिकाणी तुम्ही खरंच ती वाईट सवय आहे तुम्हाला पाठीमाग आणि माझ्या तोंडावर म्हणताय नाही, मग त्यावेळी तुम्हाला राग येतो किंवा त्यावेळेला तुम्ही बोलायचंच बंद करता. अरे आपली उग कशाला टाक. मग त्यावेळेला तुम्ही नसताय ना त्या गोष्टीमध्ये, ती गोष्ट तुमच्यापासून लांब गेलेली नसती वाईट गोष्ट. बरोबर. पण आता गेली म्हणल्यावरती मला काही त्या गोष्टीचं सुख दुःखच नाही ना. हो. आता मी गोष्टीपासून विलुप्त झालो, लांबच आहे म्हणल्यावरती मला त्या गोष्टीचं सुख दुःखच नाही. हॅलो.